हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC पॉइंट। आता मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की या टॉपिकवर आधारित आपण व्हिडिओ ऑलरेडी एकदा बनवलेला आहे, पण तो व्हिडिओ आता सध्या यूट्यूबवर नाही आहे। बघा, यूट्यूबला कॉपीराईट क्लेम असतात, कॉपीराईट स्ट्राईक्स असतात, तर कॉपीराईट स्ट्राईक त्या व्हिडिओला आलेला आहे आणि तेही काही त्यामध्ये चुकीचं नसताना, म्हणजेच एक XYZ चॅनल आहे तर त्या चॅनलने त्याला कॉपीराईट दिलेला आहे। आता बघा, यूट्यूबवरती देखील खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत नसतील। बरेच जण दुसऱ्याची प्रगती पाहून त्याला हेट देत असतात, तर त्या स्वरूपामध्ये आपला तो व्हिडिओ देखील टेक डाऊन करण्यात आलेला आहे। म्हणजे तो व्हिडिओ आता यूट्यूबवरती नाही। त्या व्हिडिओला सुरुवातीला दररोज 1000-1500 असे व्ह्यूज यायचे, परंतु एकदाच काय झालं, त्या व्हिडिओचे व्ह्यूज खूप वाढून गेले। म्हणजे त्याला दिवसाला 10,000-20,000 व्ह्यूज यायला लागले। तो व्हिडिओ अगदीच 10,000 व्ह्यूजवरून तो 30-40,000 व्ह्यूजपर्यंत गेला आणि त्यानंतर काढून टाकण्यात आला। परंतु काही हरकत नाही, आपण स्वतःचा कंटेंट होता, स्वतः बनवलेला होता, त्यामुळे आपण पुन्हा बनवूया व तो यूट्यूबवर अपलोड करूया। यामुळेच हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघत आहात। आय होप की तुम्हाला या व्हिडिओतून देखील तीच माहिती मिळेल। आता मी त्याला अपील देखील केलं, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही। तो व्हिडिओ आता यूट्यूबला तुम्हाला दिसणार नाही। त्यामुळेच हा व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण खूप मेहनतीने मित्रांनो मी तो व्हिडिओ बनवला होता। त्याला मी 1 ते 2 दिवस दिले होते, त्यानंतर तो व्हिडिओ बनला होता। सो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सॅलरी स्लिप देखील दाखवणार आहे, ज्यामुळे तुम्हाला विथ प्रूफ ही माहिती मिळणार आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण प्रथमतः PSI या पदासाठीची सॅलरी बघणार आहोत। त्याआधी आपण जाणून घेऊया की आपण PSI कसं बनवू शकतो। तर बघा, तुम्हाला जर PSI बनायचं असेल महाराष्ट्रामध्ये, तर तुम्हाला 4 स्टेजेस कंप्लीट करावे लागतात। पहिली स्टेज म्हणजे MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स, म्हणजे मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणारी दुय्यम सेवा गट ब पूर्व परीक्षा द्यावी लागते। पूर्व परीक्षेमध्ये कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स जर मिळाले तर तुम्ही मुख्य परीक्षा द्यावी लागते। मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला मेरिटच्या वर मार्क्स जर मिळाले तर तुम्हाला फिजिकल टेस्ट देता येते, ज्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट असतात। त्याविषयी मी व्हिडिओ बनवलेला आहे, आय बटनावरती तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल। त्यानंतर चौथी स्टेप म्हणजे इंटरव्ह्यू। तर इंटरव्ह्यू आणि तुमचे मेन्सचे मार्क्स, हे मार्क्स पकडून तुमचं फायनल मेरिट लागत असतं आणि त्या फायनल मेरिटमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला महाराष्ट्रातील पोलीस उपनिरीक्षक हे पद दिलं जात असतं। पोलीस उपनिरीक्षक हे महाराष्ट्र राज्य शासनातील अराजपत्रित गट ब स्वरूपाचं पद आहे आणि PSI बनण्यासाठी तुम्हाला कमीत कमी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असावं। आणि जरी तुम्ही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असाल तरी देखील तुम्ही PSIची प्रिलिम्स देऊ शकतात। तर मित्रांनो, आता PSIची सॅलरी कोणत्या 2 आकड्यांच्या मध्ये असते हे आपण प्रथमतः बघूया। बघा, जर तुम्ही बघितलं तर PSIची सॅलरी 38,600 ते 1,22,800 या रेंजमध्ये असते। म्हणजे स्टार्टिंगला तुम्हाला 38,600 आणि यामध्ये बेस सॅलरी, डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता, TA ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजे प्रवास भत्ता, HRA म्हणजेच हाऊसिंग रेंट अलाउन्स आणि इतर जे अलाउन्सेस आहेत ते तुम्हाला भेटत असतात। बेस सॅलरी, DA, TA, HRA आणि अदर अलाउन्स तुम्हाला मिळत असतात। तर मित्रांनो, आता आपण सॅलरी स्लिप बघूया, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की नेमकी सॅलरी यांना किती मिळत असते। तर सॅलरी स्लिप माझ्याजवळ जी आहे ती ट्रेनिंग पिरियडमधली आहे। जसं की तुम्हाला माहीत असेल, पोलीस सब इन्स्पेक्टर यांची ट्रेनिंग MPA नाशिक येथे होत असते आणि ती ट्रेनिंग 1 वर्ष चालत असते। तर त्याविषयी देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे की ट्रेनिंग नेमकी किती वेळेसाठी असते, त्यामध्ये काय काय इव्हेंट असतात, तर ती देखील तुम्ही व्हिडिओ आय बटनावर क्लिक करून बघू शकतात। तर बघा, PSI म्हणून तुम्ही जेव्हा जॉईन होता तुम्हाला तेव्हा 38,600च्या जवळपास पेमेंट असतं आणि जसं जसं तुमची सर्व्हिस वाढत जाते तसं तुमचं पेमेंट 1,22,800 पर्यंत जात असतं। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता 2022 या महिन्याची सॅलरी स्लिप आहे। तर ही ट्रेनिंग दरम्यानची सॅलरी स्लिप आहे आणि ट्रेनिंग दरम्यान तुम्हाला जसं माहीत असेल की तुम्हाला ज्या काही सर्व्हिस पुरवल्या जातात तर त्याचा चार्ज देखील तुमच्याकडून घेण्यात येतो। आणि बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की PSIला ट्रेनिंग दरम्यान पेमेंट मिळतं का नाही। तर हो, PSIला पूर्ण पेमेंट मिळते, फक्त त्यांच्यावरती जो काही खर्च महाराष्ट्र पोलीस अकॅडमी करते तर तो त्यांच्या सॅलरीमधून डिडक्ट केला जातो किंवा रिड्यूस केला जातो। त्याला आपण गव्हर्नमेंट रिकव्हरीज किंवा नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज म्हणतो। हा पहिल्यांदा जेव्हा तुम्ही जॉईन होता तेव्हा जास्त प्रमाणात असतो आणि जशी जशी सर्व्हिस वाढत जाते तसा तो कमी होत जातो। याविषयी आपण पुढे विस्तृत बोलणारच आहोत। बघा, आता यांना डेट ऑफ जॉईनिंग 25/6/2021 आहे। तर तेव्हापासून तर त्यांची फेब्रुवारी 22 पर्यंत ट्रेनिंग जी आहे ती चालू होती। तर
फेब्रुवारी 2022मध्ये त्यांचं पेमेंट किती होतं ते आपण बघूया डायरेक्टली. बघा PSIची बेसिक सॅलरी जसं की मी तुम्हाला सांगितलं 38,600 आहे आणि यामध्ये महागाई भत्ता 7व्या वेतन आयोगानुसार 10,808 एवढा ॲड होत असतो. त्यानंतर UA यामध्ये 5,000 ॲड होत असतो आणि CLA जो 5th पे कमिशन लेवलने तुम्हाला मिळतो तो 180 रुपये असतो. बघा हा जेव्हा रिवाईज होईल तेव्हा 7th पे कमिशनने वाढून मिळणार आहे. आणि WA तुम्हाला 100 रुपये. ग्रॉस ॲडजस्टमेंट जी असते ती 6,918 रुपयांची असते. तर अशी मिळून तुमची टोटल सॅलरी जी आहे मित्रांनो ती 61,606 रुपये असते. परंतु यामध्ये गव्हर्नमेंट रिकव्हरीज आणि नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज ज्या आहेत त्या अनुक्रमे 12,220 आणि 13,698 या मायनस होत असतात आणि तुम्हाला नेट पे म्हणजे तुमच्या हातामध्ये सॅलरी किंवा तुमच्या अकाउंटमध्ये सॅलरी 35,688 मिळत असते. आता हे जे रिकव्हरीज आहे मित्रांनो या तुम्हाला आफ्टर सर्व्हिस बेनिफिट मिळण्यासाठी तुमचा हा पैसा असतो तुम्हाला नंतर मिळणार असतो. तर अशा प्रकारे तुमचं इन हँड सॅलरी जेव्हा तुम्ही ट्रेनिंग करत असता तेव्हा तुम्हाला 35,688 इतकं असते. 35,688 ओनली. तर जशी तुमची ट्रेनिंग संपते आणि तुम्ही जॉईन होता तशी तुमची सॅलरी जी आहे ती वाढत जाते. दरवर्षी मित्रांनो डिअरनेस अलाउन्स देखील वाढत जातो. फिक्स % असतात त्यानुसार तो वाढतो आणि तुमची सॅलरी 1 लाखापेक्षाही जास्त होते. आणि जर तुमची सॅलरी 1,22,000पेक्षा जास्त झाली तर तुम्हाला त्यामध्ये तुमची रँक ही वाढलेली असेल जर तुमची सॅलरी वाढली असेल तर अशा प्रकारे PSIला ग्रुप Bच्या पदानुसार अतिशय चांगला पगार असतो आणि 35,688 सुरुवातीला मिळतात. त्यानंतर जशी त्यामध्ये कार्यकालाची वाढ होत जाते तसं पेमेंट हे जे आहे ते इन्क्रीज होत जाते. आणि ट्रेनिंग पिरियडमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुमचं पेमेंटचा काही थोडाफार भाग जो आहे तो तुमच्या स्वतःवरती खर्च केला जातो ट्रेनिंग सेंटर्सद्वारा तर तो रिड्यूस केला जात असतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये PSIची सॅलरी बघितलेली आहे. विथ प्रूफ मी तुम्हाला शो केलेला आहे की सॅलरी किती असते. तर आय होप की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती व्यवस्थित कळाली असेल. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि कोणत्याही पदाची सॅलरी जाणून घ्यायची असेल तर खाली कमेंट नक्की करा. आणि तुमच्यापैकी बरेच जण लाईक करत नाहीत व्हिडिओला तर नक्की लाईक करा. विसरू नका इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला आहे तर. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.